चिकन बिर्याणी बनवण्यासाठी मी 250 ग्रॅम चिकन चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यामध्ये घालते चवीनुसार मीठ. आणि चिकनला चांगलं पाणी सुटतं. त्यानंतर घालते 1 ते 1.5 चमचा जिरे पावडर. जिरे चांगले भाजून घेतलेले आहेत आणि त्याची अशी जाडसर अशी पावडर बनवलेली आहे आणि ती मी त्यात टाकत आहे. त्यानंतर घालते 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा हळद. शेवटी 4 ते 5 चमचे दही घालून या सर्व जिन्नस एकजीव करून घेते. चांगला हाताने मिक्स करून घेते आणि 10 ते 15 मिनिट मॅरिनेट करण्यासाठी त्याच्यावर झाकण ठेवून बाजूला ठेवून देते. तोपर्यंत मी माझी बाकीची कामं आवरून घेते. म्हणजे कांदा टोमॅटो चिरून घेते, लसूण सोलून घेते आणि लसूण आणि मिरचीची पेस्ट करते. 4 मोठे कांदे घेतलेले आहेत ते चिरून घेणारे आणि 1 टोमॅटो, कारण की हे टाकलेले दही टाकले त्याच्यामुळे टोमॅटो एकच घेतले. अगोदर तर कांदे चिरून घेते. मी कांदा उभा चिरून घेणार नाहीये, तर थोडासा बारीक चिरून घेणार आहे, कारण की मला स्वतःलाच तो एकदम असा उभा कांदा आवडत नाही बिर्याणीमध्ये टाकलेला, म्हणून मी असं छोटं छोटं चिरून घेते. मला फक्त तो भजीमध्ये उभा कांदा आवडतो आणि असं बिर्याणीमध्ये मी प्रत्येक वेळेस असं छोटा छोटा कापूनच टाकत असते. आणि आता मी तसंच कापून घेत आहे. ते 4 कांदे पटापट कापून घेते. चिकन मॅरिनेट करताना मी भरपूर दही घातलेलं आहे, म्हणून आता फक्त 1च टोमॅटो यूज करत आहे. कधी कधी काय होतं, घरात थोडंसं दही असतं त्यावेळेस मग 3-4 टोमॅटो टाकत असते, पण आता भरपूर दही घातलेलं आहे आणि आता जर 1-2 टोमॅटो एक्स्ट्रा घातले असते तर खूप आंबट झाली असती बिर्याणी, म्हणून मी आता 1च टोमॅटो घेतलेला आहे आणि ते कापून घेते. आता मी बनवते लसूण आणि मिरचीची पेस्ट. थोडासा लसूण घेतलेला आहे आणि 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, थोड्याशा लालसर आहेत. त्याची पेस्ट बनवते आणि ती आपण नंतर कांदा परतताना टाकणार आहोत. इथे मी घेतलेला आहे लांब बासमती तांदूळ आणि तो चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि मी हा तांदूळ अर्धा तास पाण्यात भिजत ठेवणार आहे. चिकन शिजवण्यासाठी मी 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. जोपर्यंत कांद्याचा रंग चेंज होत नाही तोपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे. कांद्याला चांगला गुलाबी रंग आला ना मग दुसरं टाकायचं, पण त्याच्या अगोदर कांदा निम्मा परतून झाला म्हणजे कांदा निम्मा भाजला की त्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकणार. आलं तर नाही, आल्याची पेस्ट नाही बनवलेली, फक्त लसूण आणि मिरचीची पेस्ट बनवलेली आहे ना ती पेस्ट टाकायची. म्हणजे कसं लसणाचा जो कच्चा वास असतो ना तो निघून जातो आणि ते खाताना तो लसणाचा वास म्हणजे खाताना ते जाणवतो ना आपल्याला लसूण खाल्ल्यासारखं, त्याच्यामुळे तो चांगला परतून घेतला ना मग तो लसणाचा पूर्ण वास निघून जातो. म्हणून मग चांगला कांदा आणि लसूण भाजून घ्यायचा आहे. कांदा बऱ्यापैकी शिजलेला आहे, तर आता टाकते टोमॅटो. टोमॅटो पण आपल्याला चांगलं शिजून घ्यायचं आहे, ते मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचे. त्यामुळे काय होतं, त्याचा जो कच्चापणा असतो ना टोमॅटोचा तो पण निघून गेला पाहिजे. आणि नंतर तर चिकन शिजवताना ते शिजणारच आहे, पण तरी पण अगोदर पण चांगलं शिजून घ्यायचे. म्हणून आता मी टोमॅटो चांगलं मऊ होईपर्यंत शिजून घेते. कांदा आणि टोमॅटो आपलं चांगलं परतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. थोडंसं डागलं आहे पण इट्स ओके, ते स्टीलचं पातेलं असल्यामुळे थोडंसं डागलं आहे. आता मी त्यामध्ये टाकते चिकन चांगलं मॅरिनेट झालेले, तर आता चिकन टाकून घेते आणि थोडंसं मिक्स करून घेते आणि कमीत कमी 10 ते 15 मिनटं, कमीत कमी 10 मिनटं आणि जास्तीत जास्त 15 मिनटं मी शिजून घेणार आहे. चिकन मॅरिनेट झाल्यामुळे चिकनला शिजायला जास्त वेळ लागत नाही, असंही चिकनला शिजायला जास्त वेळ लागत नाही. म्हणजे 10 ते 15 मिनटात चिकन चांगलं शिजतं. तर त्याच्यावर ताट झाकते आणि ताटावर थोडंसं पाणी ठेवते. काय होतं मग चिकनला चांगलं पाणी सुटतं आणि पटपट चिकन पण चांगलं शिजतं आपल्याला हवं तसं. आणि त्यामध्ये आता मी काळा मसाला घालते. काळा मसाला मी टाकला नव्हता, हा साठवणुकीतला मसाला आहे, म्हणजे मी काही लाल चटणी वगैरे टाकत नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या घरात जे यूज करतात ते टाकू शकता, किंवा दुकानामध्ये खूप सारे ब्रँडच्या मिळतात, तुम्ही ते पण वापरू शकता. पण मी आता साठवणुकीचा मसाला आहे आणि जो आम्ही वर्षभर यूज करतो तोच मसाला टाकणार आहे, म्हणजे टाकला आहे. तर आता मी चांगलं चिकन शिजवून घेते, मऊ होईपर्यंत चिकन शिजवणार आहे. पातेल्यावर ताट झाकते आणि त्यामध्ये पाणी टाकते आणि त्यामुळे काय होईल, आपल्या चिकन लवकर शिजण्यास मदत होईल. आता 5 मिनिट झालेले आहेत, तर मी झाकण काढते. हे तुम्ही बघू शकता चिकनला चांगलं तेल सुटलेलं आहे आणि आता मी ते हलवून घेते.
स्टीलचं पातेलं असल्यामुळे चिकन खाली चिटकण्याची जास्त शक्यता असते, त्यामध्ये खालून करपतं आणि ते करपलेलं खायला पण चांगलं लागत नाही. म्हणून मग ते 3-4 मिनिटाला हलवायला लागतं. सुरुवातीला मी 5 मिनिटांनी हलवून घेते आणि नंतरच्याला 3-4 मिनिटांनी हलवून घेते. हे बघा, आता मी बघते चिकन शिजलंय का. एवढं चांगलं शिजलेलं नाहीये, तर अजून आता तर 5 मिनिट झालेत. 5 मिनिटात थोडे शिजणारे, तर थोडा वेळ अजून शिजवायचं, 10 मिनिट, म्हणजे चांगलं मऊ शिजवायचे. मला थोडंफार कच्चं चालतं, पण घरच्यांना कोणाला चालत नाहीये, म्हणून थोडंसं चांगलं शिजवून घेणार आहे. एकीकडे आपलं चिकन शिजतंय तोपर्यंत दुसरीकडे मी भात बनवून घेणार आहे. त्यासाठी मी पातेलं घेतलेलं आहे मोठं आणि त्यामध्ये घालते 1 चमचा तेल आणि त्यात टाकते कच्चे मसाले. कच्च्या मसाल्यामध्ये मी 2-3 म्हणजे 3-4 लवंगा, 3-4 मिरी, 2-3 वेलची, तमालपत्र घालून मी त्यामध्ये पाणी टाकणार आहे. पाणी तर मी उकळून घेतलेलं आहे दुसऱ्या गॅसवर, म्हणजे तिकडे शिगडीवर मी घेतलं होतं. ते पाणी टाकते म्हणजे काय होतं, पटकन पाण्याला उकळी येते आणि बाहेर स्नो पण खेळतोय, त्यासाठी मला पटापट आवरावरी करायची. म्हणून हे बघा, मी पाणी ओतलेलं आहे. लगेचच 2 ते 1 मिनिटातच उकळी येईल, कारण की पाणी खूप गरम झालं होतं, जवळपास उकळी फुटायला लागलेलं होतं. आता पटकन पाण्याला उकळी फुटेल आणि भात टाकते. त्याच्यामुळे काय होईल, 5 मिनिटाच्या आतच आपला भात शिजून आणि 3-4 चमचे मीठ टाकते. मीठ जास्तच टाकायला लागते, कारण की पाणी भरपूर आहे. आणि हे बघा, लगेच उकळी फुटलेली आहे. मग मी तांदूळ टाकून घेते. 5 मिनिटाच्या आत तर आपला भात शिजतोय. आता भात शिजला की तोपर्यंत आपले चिकन पण होते आणि मग लगेचच पटकन लेअर लावून घेते. आता मला हवं तसं चिकन शिजले का नाही ते बघते. भात पण ऑलमोस्ट शिजतच आलेला आहे. हे बघा, किती छान पाणी सुटलेलं आणि किती मस्त ग्रेव्ही झालेली आहे, तुम्ही बघू शकता. ते बघा, माझ्या हातात एक पण पीस येई नाही म्हणून माझा हात तसा होतोय. आणि चिकन शिजले का नाही ते बघायचंय. तर चिकन शिजलं असलं की गॅस बंद करणारे. एकदम परफेक्ट असं चिकन शिजलेलं आहे आपलं, बघू शकता तुम्ही. आणि आता मी हा गॅस बंद करते आणि भात पण शिजलाय का नाही ते बघून घेते. भात आपल्याला 90% शिजवायचा आहे आणि आता भात माझा शिजलेला आहे. तर मग मी पहिल्यांदा तर गॅस बंद करून घेते आणि भातातलं पाणी गाळणीने गाळून घेते. आता शेवटची प्रोसेस चालू झालेली आहे, ते म्हणजे लेअर लावणे. सुरुवातीला तर मी एक जाड बुडाचं पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेतले. ते तूप चांगलं पसरून घेतले पातेलीच्या बुडाला. तर सुरुवातीला मी त्यामध्ये टाकणारे 1 लेअर भाताचा लावणारे, पातळ असा लेअर लावून घेते आणि त्यानंतर मग त्याच्यावर मी चिकनचा लेअर लावून घेते. चिकनचा लेअर लावून घेतला की मग त्याच्यावर टाकणारे मी थोडीशी कोथिंबीर. असंच करून मी सगळे लेअर लावून घेणारे आहे. आता मी बिर्याणी लो फ्लेमवर 10 मिनिट झाकून शिजवून घेणार आहे आणि झाकणावर थोडंसं वजन ठेवणार आहे, जेणेकरून वाफ जाणार नाही. आता आपली बिर्याणी खाण्यासाठी रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता मी झाकण काढते, कशी दिसते ते बघू आपण. मस्त दिसते, चांगल्या वाफा येत आहेत आणि गरमागरम बिर्याणी खायला खूप छान लागते. आता दिसते तर छान, आता खायला कशी लागते ते बघते.